कोण कुठे कसं येणार होतं, काय होणार होतं, याच्यासाठी 2 तारखेनंतर भरपूर वेळ आहे. मला मतदारांना इथे केंद्रबिंदू ठेवायचं. या निवडणुकीचा केंद्रबिंदू नितेश राणे नाहीये, समीर नलावडे नाहीये. या निवडणुकीचा केंद्रबिंदू माझ्या कणकवलीचा मतदार आहे. त्याला काय हवंय, त्यांच्या मुलांना या कणकवली शहरामध्ये कसं वाढवायचंय, कुठे शिकवायचंय, त्यांना त्यांचं भविष्य कसं घडवायचंय. इकडच्या माझ्या व्यापाऱ्यांना त्यांना इथे चांगल्या पद्धतीने व्यापार करून चांगल्या पद्धतीने आपला नफा कसा वाढवू शकतो, ह्यासाठी ही निवडणूक आहे. उद्या प्रकल्प इथे आणून आमच्या कणकवलीला एक आदर्श शहर कसं बनवू शकतो, ह्यासाठी ही निवडणूक आहे. आणि मी त्याचसाठी लढवतोय, बाकी कशासाठी लढवत नाही. बाकी सगळ्या जे काय बोलायचं आहे, सगळ्यांना जे काय आमच्यावर आरोप करतो, जे काय चिखलफेक करून दे. शेवटी आम्ही नारायण राणे साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. म्हणून ज्याला जे काय बोलायचं आमच्यावर बोलून दे. आम्ही सगळेजण आम्ही संयम ठेवणार, आम्ही विकासावरच बोलणार. आणि मग 3 तारखेनंतर तुम्हाला काय बोललो, मी पालकमंत्री 4 तारखेला पण आहे, हे लक्षात असू.